नमस्कार. आपण पाहत आहात बुलढाणा सुपरफास्ट न्यूज. बातमी आहे ग्रामीण रुग्णालय देऊळगाव येथून. रुग्णालय म्हटले की रुग्णांकरिता सर्वच सोयी सवलती अगदी छोट्या मोठ्या गावामध्ये महाराष्ट्र शासनाने उपलब्ध करून दिले आहे. असे असतानासुद्धा देऊळगावमही ग्रामीण रुग्णालयामध्ये 2 रुग्णवाहिका उपलब्ध आहे, परंतु त्यातील 108 नंबरची जी रुग्णवाहिका आहे तिचे इंजिनचे काम आहे आणि 102 नंबरची जी रुग्णवाहिका आहे तिच्यावर ड्रायव्हर नाही. तसेच ग्रामीण रुग्णालय यांचे गेटसुद्धा पडण्याची दाट शक्यता आहे. जी रुग्णवाहिका आहे तिचेसुद्धा टायर पंक्चर आहे. सविस्तर बातमी आपण बघू शकता आपले देऊळगावमचे प्रतिनिधी गजानन चोपडे यांच्याकडून पुढील व्हिडिओमध्ये. माझं नाव डॉक्टर सुधीर चंद्र राठोड आहे. मी सध्या इंचार्ज आहे देऊळगाव वैद्यकीय अधीक्षक म्हणून देऊळगाव येथे. मी प्रॉपर बीबीच आहे. मला सध्या इथे डेप्युटेशनवर दिलेलं आहे आणि मला आता इथे पूर्ण 6 महिने झालेले आहेत येऊन. सेवा चांगले देते. सेवा आता तेच लोक ठरवतील ते सेवा आपण तर काही म्हणणार नाही. तसं लोकांचं चांगलं झालं तर आपल्यासाठी चांगलं आहे. आपल्या देऊळगावमध्ये वैद्यकारी चांगले आहे, यांचं कर्तव्य चांगलं आहे, चांगले करत आहे. ठीक आहे, ठीक आहे, धन्यवाद. त्याचा तर ते काही कॉम्प्लिकेशन समजा डिलिव्हरीमध्ये तयार होतात तर मग ते आपण समोर पाठवतो तो जाणार वुमन हॉस्पिटलला. बाकी सर्व आपल्याकडं उपचार आहेत, जसे आयपीडी, ओपीडी, व्हायरल पेशंट, व्हायरल इन्फेक्शन चालू आहे सध्या, त्याच्यासाठी अँटीबायोटिक वगैरे उपलब्ध आहेत. आपले रॅबीज कुत्र्याचं जे आपण लस घेतो चालवल्यानंतर त्याची लस उपलब्ध आहे. अजून सर परत सर्व पॉयझनचं वगैरे पॉयझन, स्नेक बाईट वगैरे काय असलं तर आपल्या इथे आपण पूर्णपणे सुविधा म्हणजे प्रथम उपचार आपण करतो. आपल्याला इथं म्हटलं असं की बाबा पेशंट इथे हँडल होत नाही तर आपण त्याला रेफर करतो. बाकी टोटल प्रथम उपचार आपल्या ग्रामीण रुग्णालयामध्ये होत असतात. सर्वच गोष्टी, सर्पदोष असो की विंचूदोष असो ते सर्व करतो. म्हणजे समोर जेव्हा आपल्याकडून कव्हर नाही झालं तेव्हा समोर पाठवतो. तेव्हा गरज असते तेव्हाच आपण पाठवतो. तसं विनाकारण आपण रेफर नाही करतो. आपल्याकडं म्हणजे समजे औषधी उपलब्ध आहे का? औषधी उपलब्ध आहेत आपल्याकडे. आहे का? हो सर. तुमची इमारत पुढे पडलेली दाखवा. इमारत खराब आहे आपल्याकडे, म्हणजे तिथून पाणी लीक होते आणि पूर्ण क्रॅक पडलेले. ते गेट कधी पडू शकते काही सांगता येत नाही. त्याच्यामुळे आपण ते मागचं गेट बंद केले. पहिले कसं एंट्री आपण ओपीडीची कोण ठेवत होतो बॅक साईडला, बंद केलं आपण आणि समोरूनच जे मेन गेट आहे समोरचं तिथूनच आपण एंट्री ठेवलेली आहे पेशंटसाठी. कारण की तिथं पाणी गळते तर तिथं पाणी साचते आणि ते कधी ते गेट पडू शकते ते काही सांगता येत नाही. त्याच्यामुळे आपण ते पूर्वसूचना म्हणूनच ते गेट बंद केलेले आहे. ॲम्ब्युलन्स उपलब्ध आहे आपल्याकडे? आपल्याकडं ॲम्ब्युलन्स सध्या 108 जी आहे तिचं इंजिनचं काम आहे, ती बुलढाण्याला गेलेली आहे. आणि 102 आहे, 102 ची गाडी आहे. पण ड्रायव्हरचं ते कॉन्ट्रॅक्ट जो आहे करार त्यांचं झालेलं आहे. तर 102 गाडी आहे पण आपल्याकडे ड्रायव्हर नाही उपलब्ध. म्हणजे तुमचं म्हणणं आहे हे ना आपल्याला ड्रायव्हर उपलब्ध करून द्यावं. ड्रायव्हर 102 वर आपल्याला ड्रायव्हर आवश्यक आहे. तसं आपण 2 पत्र CS ऑफिसलाही पाठवले, CS सरांनाही कळवलेलं आहे की एखाद्या ड्रायव्हरची आपण व्यवस्था करून द्यावी. बघू त्यांचं काय येते. आपल्याकडे पूर्ण मेडिसिन उपलब्ध आहे, मेडिसिन कोणाला तकलीफ होणार नाही. हो, केव्हाही पेशंट आलं सगळं आहेत. ओपीडी मध्ये त्यांना औषध पुरवठा होऊन जातो. कफ सायरप आहे, अँटीबायोटिक आहे आपल्याकडे, पॅरासिटामॉल टॅब्लेट्स आहेत. ज्या म्हणजे प्राथमिक गोष्टी ज्या आहेत त्या सर्वात आहे. आयड्रॉप आहे आपल्याकडे. ठीक आहे. देऊळगाव ग्रामीण रुग्णालय तर सर्व उपलब्ध आहे. हो, फक्त यांच्याकडे एक ॲम्ब्युलन्सला ड्रायव्हर नाही, एक ॲम्ब्युलन्स खराब होईल आहे. खराब आहे. ठीक आहे, ओके.